समालोचन दिवसभराच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी जगदीश पाटील सर आणि आदरणीय बाबूशा यांचं समालोचन ऐकलेलं आहे। दोघांचेही या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आयोजन कमिटीच्या वतीने आणि आमच्यासाठी काही करू नका, फक्त जागा द्या थोडी। अमोल आणि रोशन, पहिला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण, अप्रतिम फटका आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आपण पाहिलाय। या ठिकाणी फलंदाज अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, 4 रन। बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, क्वालिफायर मॅच आपण पाहतोय। पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार केलाय, डीप मिड विकेट रीजन मध्ये, खाली इलाका वहा कर दिया धमाका। अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा 2 कंसेक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो। फुलटॉस बॉल, फटका चांगला, डीप मिड विकेट रीजनला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला होते, डीप मिड विकेटच्या दिशेने आले, एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलकावरती धावा आहेत 9। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय क्रमांक 1 पासून 5 पर्यंत सर्व चषक ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते स्वर्गीय सुनीलदादा भगत यांच्या स्मरणार्थ श्रीमान प्रथमेश सुनीलदादा भगत, ठाणे जिल्हा सचिव शिवसेना यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण 1 पासून 5 पर्यंत जे क्रमांक आहेत त्याचे चषक आम्हाला मिळाले, त्यांचे मनापासून आभार। श्री गणेश मोटर्स त्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक स्पॉन्सर झाली आणि अनिकेत गवाळे आणि दीपेंद्र गवाळे यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला राहिले। पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल होता, बॅटवरती व्यवस्थित चढला नाही, डीप मधून खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत आणि तिथे एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल, 10 धावा धावफलकावरती। अमोल आणि रोशन ही जोडी मैदानावरती आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 10। श्री 11 मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आई भवानी शिवसाई सेलू ही मॅच मैदानावरती सुरू आहे। अक्षय खारीक यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 मोहाची वाडी। टॉस जिंकला त्यांनी आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या 3 षटकांच्या मॅच मध्ये घेतलाय। गोलंदाज प्रशांत, फलंदाजीसाठी अमोल चव्हाण, प्री डिटरमाइन स्ट्रोक, बॉल येणे अगोदर सफल झाले होते, गॅप मध्ये बॉलला पाठवलंय, डीप एक्स्ट्रा कव्हर रीजनला, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचतायत, तोपर्यंत अतिशय आरामात 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल, 12 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक 1 मार्ग असते, धावफलकावरती धावा आहेत 12, गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत प्रशांत। 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 12 विदाउट लॉस, चांगली सुरुवात केली आहे अमोल चव्हाण आणि रोशन या जोडीने। अमोल चव्हाण, रोशन आढाव ही जोडी मैदानावरती। पुढचा बॉल, ओ व्हाट अ शॉट, दॅट इज ब्युटिफुल, डीप मिड विकेट रीजनला आपण पाहतोय कमालीचा पिकअप शॉट। या ठिकाणी फलंदाज अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून आणखी एक मॅक्सिमम धावफलक पोहोचलाय 18 वरती, 18 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर।
असं या सीझनमध्ये असं दिसलं होतं की अमोल चव्हाण फॉर्ममध्ये नाही आहेत, परंतु आज मात्र जसं या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती पोहोचलेत आणि आक्रमक फलंदाजी इथे अमोल चव्हाण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 18. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. फलंदाजीसाठी रोशन आढाव सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 19. 19 विदाउट लॉस. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. खरं तर द्रुत गती हा सामना आहे. वेगाने खेळली जाणारी मॅच. 3 षटकांची श्री 11 मोहाची वाडी त्यांच्या विरोधामध्ये आई भवानी शिवसाई सेलू अशी मॅच. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम. जास्त वेळ जर गेला तुम्हाला खेळाच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करायची याची नोंद तुम्ही घ्या. म्हणजे वेळ किती घालवायचा प्रत्येक षटकामध्ये हे तुमच्यावरती डिपेंड आहे. थोडीशी घाई करा. धनंजय बॉलिंग ट्रॅकवरती. ओ प्ले अँड मिस. इथे मात्र अँगलनं बीट केलं. गोलंदाजाने चांगली रणनीती तिथे वापरली आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाजासाठी अँगलनं तिथे त्याला बीट केलं फलंदाज. आपण पाहतोय अमोल चव्हाण यांना. अमोलने खूप अनमोल फलंदाजी केली आज संपूर्ण दिवसभरामध्ये, परंतु पाठीमागचा बॉल गोलंदाज धनंजय यांनी आपल्या नावे केलाय. ओ हा बॉल स्टंपच्या अगदी जवळून आलाय आणि डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांची देखील भूमिका खूप महत्वाची. स्टंपच्या अगदी जवळून बॉल गेलाय. गोलंदाज हा विचार करत होते की स्टंपवरती लागलाय का नाही हा बॉल, परंतु तसं झालं नाही. स्टंपच्या अगदी क्लोज बॉल गेला. आपण पाहिलं चप्पल झाले होते. चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल इथे फलंदाजाने पूर्ण मिस केला होता. लाईन पूर्णपणे चुकीची खेळली होते फलंदाज अमोल चव्हाण, परंतु बालंबाल तिथे बचावलेत. नियर मिस आपण पाहतोय. दोन पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत आणि तीच चर्चा सुरू होती पंचांमध्ये. यावेळेस फुलर लेनचा बॉल डीप मिड विकेट रिजनला हा फटका आपण पाहतोय. बॅकफुटला गेले. क्रीजच्या डेपचा उपयोग केला फलंदाजाने. ऑन साइडला ओ सेकंड रन साठी चान्स घेतलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड. समय सूचकता. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. क्या बात आहे अमोल चव्हाण और रोशन आढाव. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. अप्रतिम. समय सूचकता खूप महत्वाची आहे. मग क्रिकेटचं मैदान असू देत किंवा माणसाचं जीवन असू देत, तिथे समय सूचकतेला खूप महत्व आहे. धावफलकावरती धावा आहेत 21. 21. गोलंदाजी ट्रॅकवरती धनंजय आपण पाहतोय. धावफलकावरती धावा 21. अमोल आणि रोशन आढाव. अमोल चव्हाण रोशन आढाव. फुलर लेनचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय लेग साइडच्या दिशेने ड्रिप झाला होता हा बॉल. फक्त बॅटचं एज लागलंय आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल गाठेल सीमारेषा. अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून आणखी एक नेत्रदीपक फटका. चौकार. धावा धावफलकावरती 25 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे श्री 11 मोहाची वाडी. इथे देखील आपण पाहतोय फटका चांगला. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक. एका धावेचा प्रयत्न झाला. एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 26. 26. वेल बिगन इज हाफ डन. आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 26 धावा धावफलकावरती. 13च्या धावगतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम. बॅटिंग तुम्हाला करायची. थोडीशी घाई करा विनंती आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय इथे बॅटिंग करावी लागेल आई भवानी शिवसाई सेलू संघाला. अभयजी खारीक यांनी पुरस्कृत केलेला संघ, तो संघ आज इथे क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला आपण पाहतोय. अंतिम षटकाचा खेळ अजूनही इथे बाकी असेल आणि चांगली कामगिरी इथे करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. गोलंदाजी करणारी टीम विचार करत असेल 1-2 विकेट या षटकामध्ये आणि कमीत कमी धावा कशा देता येतील हा प्रयत्न त्यांना करावा लागेल. परंतु श्री 11 मोहाचीवाडी संघ विचार करेल की 10 विकेट हातामध्ये आहेत आणि इथून जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती, परंतु
ही जी वेळ आहे ती खूप वेगाने आता पुढे जाताना पाहायला मिळते, कारण 5:47 झाली आहेत. वातावरणामध्ये बदल होतो जेव्हा आपण दिवसाकडून रात्रीकडे प्रवास करतो. सुरुवातीला दिवस संपतो, संध्याकाळ होते आणि संध्याकाळचं जे वातावरण आहे ते क्रिकेटसाठी जास्त पोषक नसतं. हे अनेक वेळा अनेक मैदानांवरती अनेक सामन्यांमध्ये आपण खूप वेळा पाहिलं. हवा विरळ होते, हवेमध्ये बॉल एरियल रूटने ट्रॅव्हल होत नाही, अलॉंग दी ग्राउंड देखील बॉल ट्रॅव्हल होत नाही. हे चित्र, हा फेज जो आहे तो खूप डिफिकल्ट आहे आणि त्या फेजमध्ये खरं तर फलंदाजी करावी लागणार आहे या ठिकाणी आई भवानी शिवसाई सेलू संघाला. त्याच्यामुळे थोडीशी घाई करा ही विनंती आहे. हो, इथे अपील आहे पंचांकडे, जोरदार अपील. गोलंदाजाने खूप लेट अपील केली आहे. रिॲक्शन विकेट किपर कडून आली, लॉंग ऑन क्षेत्रामधून अपील झाली, परंतु गोलंदाज खूप लेट रिॲक्ट केलंय आणि हा बॉल डॉट आहे. अपील तर झाली आहे. चला थोडीशी घाई करा, आता वेळ खूप महत्वाचा आहे, एक एक सेकंद तुमच्यासाठी महत्वाचा आहे. असं खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल, टाइम इज मोर दॅन मनी, बट टाइम इज टाइम. एकदा गेलेली वेळ पुन्हा कधी तुमच्या आयुष्यामध्ये रिटर्न येणार नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. निहाल, पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळलेत. अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून आणखी एक चाबूक शॉट, चौकार. तीस धावा धावपलकावरती, 4 बॉल शिल्लक अजून देखील खेळाच्या पूर्वार्धामधले. धावपलकावरती धावा आहेत 30. गोलंदाज निहाल बॉलिंग ट्रॅकवरती. इथे लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतायत. जीवनदान इथे एका साईडला दोन्ही बॅटर क्रॉस होणं महत्वाचं होतं. फलंदाज मला वाटतं अमोल चव्हाण की मग इथे बाद झालेत. रोशन पंच कन्फर्म करतील. यस, चेक केलं जाईल, तिसरे पंच चेक करतील. अमोल चव्हाण धावबाद झालेत. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत आलाय. टीव्ही एम्पायर ने डिसाइड केले की अमोल चव्हाण धावबाद आहेत. तीस धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचलेत. एकतीस धावा धावपलकावरती आहेत. 31. 3 बॉल अद्याप शिल्लक आहे या इनिंग मधले.
ऑन साइडला आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये शॉट फायनल क्षेत्रामध्ये एका धावेची प्राप्ती तिथे होईल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज अदम मैदानावरती. अदम आहेत नवीन फलंदाज मैदानावरती. 2 बॉल अद्याप शिल्लक. धावपलकावरती धावा आहेत 32-32. 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. जोरदार अपील आहे पंचांकडे. अपील पंचांनी फेटाळली. धाव मिळणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. अदम आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. शेवटचा बॉल बाकी. 3 षटकांची ही क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. बदलापूर गाव चषक मला देखील आज संधी मिळाली या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची. त्यासाठी बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय राहुलजी चव्हाण आणि बदलापूर गाव चषकाचे संपूर्ण आयोजक सर्वांचे मनापासून आभार मानतोय. इथे मात्र षटक संपले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 32 आणि 33 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. आपण पाहतोय 33 धावा बनवाव्या लागतील आई भवानी शिवसाई सेलू संघाला. निर्धारित 3 षटकांमध्ये 33 धावा इथे बनवायच्यात. वॉर्मअप करत होते आणि आता वॉर्मअप डिलिव्हरी देखील आपण पाहिली. भावेश आणि कुमार ही जोडी मैदानावरती. लक्ष 33 धावेंचं. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे.
पहिला बॉल समर इन डिलिव्हरी अपील देखील आहे पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. हा बॉल डॉट आलाय. लक्ष 33 धावेंचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती साजिद आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. भावेश 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास सज्ज होतोय. ओ आडवा पाट खेचायचं होतं, नाही जमलं. बिडॉनला खेळाडू उपस्थित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता इथे मात्र यस्त्यांचा आणि चेंडूचा दरम्यान तुम्ही पाहताय. सिंगल धावेत एक मिनिट जातीय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. शेलू टीमचे भावेश तरे, आपण कुठे असाल तर आपण संपर्क साधा. भावेश तरे, आपणास विनंती आहे आपण संपर्क साधा. मुख्य व्यासपीठाकडे आपण या. गुरुदास सज्ज होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन. ऑन साइडला खेळतलाय लॉंगॉनला, खेळाडू इथे मात्र जज करतोय गुग्गू. रोशन आडावला तुम्ही पाहताय, तो पोहोचलाय. एक चांगला झेल त्याने स्वीकारला आणि अखेर परतावं लागेल माघारी. पहिला फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठाच्या समोर या. बिगिट करण्याचा प्रयत्न फसतोय यावेळेस कुमार पाटीलला तुम्ही पाहता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय टार्गेट 33 धावांचं. 3 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 33 धावा तुम्हाला चेस करावे लागतील या मॅचमध्ये. कशा प्रकारची बॅटिंग आता मैदानाच्यामध्ये करतात. यावेळेस कुमार तर बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्यामध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 3 वरती अक्षय, हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमचे ज्युनियर मयूर पिसेकर आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्या साथीनं नितेशजी पिसेकर, त्यांचंही बरोपूर्वक स्वागत. 3 विकेट आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी घेतलेत. त्यामुळे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर टीमने चांगली कामगिरी केली. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना त्याने जिंकला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, बॉल मात्र डीपमध्ये येतोय. खेळाडू पोहोचतोय. दरम्यान दुसरी धावेचा प्रयत्न चालवला जरूर, परंतु पूर्णपणे स्वतःला थांबवलाय. गुग्गू भरपूर वेगानं पोहोचला. डीपमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर आदम मुजावरला देखील आपण पाहिलं, जो मात्र भरपूर वेगाने बॉलवरती पोहोचला होता, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर होतं आणि त्यामुळेच की बॉलला इथे मात्र बॅकअप देत असताना अडवलंय. गुग्गूच्या माध्यमातून दरम्यान धाबा मिळते ती फक्त सिंगल. रितेश भोपी आमच्यासोबत जोडले गेलेत. मयूर ग्रुपचा गोलू. इथे फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून एक टप्पा घेतला, बॉल ओढतोय सीमारेषा. 4 धावा. फॅक्टर ऑन होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं 42 धाबांची इनिंग साकारली होती नितेश पिसेकरनं आणि आता त्याच प्रकारची बॅटिंग तुम्हाला पाहाल. गुरुदास सज्ज होता. लेफ्ट आर्म सीमर डावकुर हाताचा गोलंदाज. बिग हिट ऑन साईडला खेचला, फटका फसला की काय. गुग्गू पुन्हा एकदा पुढे सरकला. त्याने एक चांगला जेल स्वीकारलाय आणि इथून अखेर परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. होतं या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये आपण पाहिलं एक चौकार जरूर आलाय पूर्णपणे. इथे मात्र 33 धावा चेस करत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बरोबर ती सिंगल, तिसऱ्या बरोबर ती विकेट. कुमार पाटील बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा सिंगल, एक चौकार आणि आता मैदान सोडलंय अक्षयनं आणि नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहता रजत बसने आता दाखल होतोय. रजत आणि त्याच्या साथीनं फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय खारिकला तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरा. भावेश बाद झालेत. गुरुदास सज्ज होतोय. आदमचा पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे, बॉल मात्र घराकडे राहिला. दरम्यान एक चिक सिंगल इथे जोडली जाईल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली. धावा धावफलकावरती आतापर्यंत
7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 33 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्याच अनुषंगानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी मी म्हणेन या मॅचमध्ये. फुलटॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, अजून एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि आता अखेर रजत मस्तेला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. कुठे ना कुठे मी म्हणेन थोडासा बॅकवर्डवरती संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एकामागे एक फरक बाद होत गेले. अशा परिस्थितीमध्ये रजत देखील मैदानामध्ये जास्त काही धावा उभारू शकला नाहीये. परंतु आता सचिनला इथून मात्र कडक बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज आदम सज्ज होतो या मॅचमध्ये पुन्हा एकदा. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. दरम्यान तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. बॉलला उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतला, परंतु एक चिकी सिंगल येथे एक वेळी जातीय. सिंगच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे. धावा धावफलकावरती आतापर्यंत 8 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फोसलाय, गोलंदाज हसलाय, बॅट्समन रुसलाय का पाहावं लागेल. आणि हो, तिसऱ्या अटॅकमध्ये हा झेल टिपलाय आणि अखेर अजून एक फलंदाज इथून मैदान सोडतोय. फलंदाज बाद झालाय आणि याच दरम्यान संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर ज्यांच्या मालकी हक्काचं हे मैदान आहे ते आमचे प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली. टीम ध्रुवीश 11 ग्रुप बदलापूर संघाने पहिला सामना त्यांनी जिंकला. या मैदानावरती मी म्हणेन 4 वर्ष झाले हा मैदान बनवून, परंतु या 5व्या वर्षी नक्कीच ते आपल्याला या मैदानावरती खेळताना दिसले. 4 षटकार सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले प्रतीकजी पिसेकर यांच्या बॅटमधून. तब्बल 42 धावांची खेळी आपण पाहिली नितेश पिसेकर यांची आणि 3 विकेट ज्युनियर मयूर यांनी देखील इथे मात्र 3 विकेट देखील घेतलेत. खरं तर प्रतीकजी पिसेकर साहेब थोडीशी दुखापत त्यांना झाली होती, परंतु खूप चांगली बॅटिंग त्यांनी आजच्या दिवसामध्ये केली आहे. 3 षटकार लांब लचक देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि त्यांचं आगमन झालं. मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर स्वतःचं मैदान ज्या मैदानावरती खेळण्यासाठी खेळाडू गर्दी करतात त्याच मैदानावरती खेळण्यासाठी स्वतःच्या स्पर्धेमध्ये कधीच खेळले नाही आणि आता तुम्ही पाहताय अखेर 5व्या वर्षी ते या मैदानावरती उतरलेत. हे देखील एक मोठी बाबच म्हणावं लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल झालाय. आदम मुजावरला तुम्ही पाहता या बासमध्ये 33 धावा त्याला रोखायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. 5 बॉल आतापर्यंत संपन्न झाले. 3 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट संपादित करत असताना आदम मुजावर बिगिट केला. चांगला फटका, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचले. एक सिंगल, एक पुढे दुसरीचा प्रयत्न चालवला. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी अखेर मैदान सोडतोय सचिन जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. भरपूर चांगल्यारीत्या आतापर्यंत हाताळले. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजे 6 आणि आता या षटकामध्ये आपण पाहिलं जवळजवळ 4 धावा खर्च केल्या, त्यामुळे आता 10 धावा स्कोर कार्डवरती असतील. प्रथमेश 23 ची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 23 धावांची गरज. पहिला बॉल भन्नाट वेग तुम्ही पाहता. तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म सीमर अमोल चव्हाणला तुम्ही पाहताय मध्याच्या तो दाखल झालाय. षटक क्रमांक 3 तो घेऊन आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
अल्ट्रा एज आपल्याकडे नाहीये पंच. यस चला तिसरे पंच कुणालजी पेनकर सर आपण या. आपण चेक करू नक्की घडलंय काय. दूध का दूध और पाणी का पाणी या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पार मिळतील. सॉफ्ट सिग्नल ऑनफिल्ड जो डिसिजन असेल यस परतच बाद. अनिकेत भगतने आता मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय. साहिलला तुम्ही पाहताय जो मैदानात दाखल झाला या बाजमध्ये. साहिल कशा प्रकारची कामगिरी करतो हे देखील पाहावं लागेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज. अनिकेत जड पावलाने आता मैदान सोडत असताना गुरदा सज्ज होतोय. अमोल ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला लॉंग ऑनला. सेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. कालच्या संध्याकाळी देखील आपण पाहिलं होतं असाच सामना रंगला होता. खरवई बनाम ढवळेपाडा. त्या मॅचमध्ये असं वाटलं होतं ढवळेपाडा संघ विजय झालाय की काय, परंतु डॉक्टर खऱ्या अर्थात ओमकार शेंडेनं एक चौकार एक षटकार लगवत असताना तो सामना जिंकला होता. 4 मध्ये आता 19ची गरज. इथे देखील अडबा पाट खेचायचं होतं. खरं तर अडबा झाडू फिरवण्याचा प्रयत्न जरूर झाला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक 18ची गरज. 3 षटकार येतील का या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल, कारण अमोल एक जुना जाणता खेळाडू आहे. बिग हिटर केलाय. फटका फसला की काय. क्षेत्ररक्षक धावतोय. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली. 3 मध्ये आता 17ची गरज. त्यामुळे आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. स्ट्रायकिंग एअरवरती तुम्ही पाहताय धनंजय ज्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय, परंतु या मॅचमध्ये आता तो कशा प्रकारची कामगिरी करणार आहे यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला वेळ अधिकचा खर्च करू नका. आज खरं तर दुपारी 1 तास आपण उशिरा आहोत. गुरुदास होतोय. यावेळेस देखील फटका इथे देखील फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू जज करतोय आणि अखेर एक चांगला जे तिथे टिपला. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे आता इथून सीमारेषा क्रॉस करणे थोडंसं जडत जाईल आणि इथे अजून एक फटका फसलाय. दरम्यान धनंजयला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर निहाल. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दरम्यान एक चिकी सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. श्री 11 मोहाची वाडी हा संघ तुम्ही पाहताय. नरेंद्र गोमारे पुरस्कृत. नेरळ शहरातील खरं तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. समाजसेवक उद्योजक. शेवट गोड करेल का पाहावं लागेल, परंतु इथे फटका हा देखील फसला आहे. दरम्यान अभिनंदन टीम श्री 11 मोहाची वाडी. सामना तुम्ही जिंकलात. हार्डलक टीम आई भवानी शेलू. भरपूर चांगला खेळ आई भवानी शेलू संघाने देखील दाखवला. हार्डलक टीम आई भवानी शेलू या मागचा मारता बाज नो डाऊट. ज्याने आपण पाहिलं खरं तर बॅटिंग करत असताना 24 धाबा त्याच्या बॅटमधून आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट संपादित करणारा खेळाडू अमोल चव्हाण ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अमोल आपण यायचं आहे या मॅचचा मर्दबाज स्वीकारण्यासाठी. खरं तर
खूप चांगली बॅटिंग केली, तब्बल 24 धाबा. त्याच्या बॅटपदर आपण पाहिला थोडंसं बॅकपडवरती जरूर होता, परंतु आज भरपूर चांगला क्रिकेट आपण अमोल चव्हाणचा पाहिलाय आणि तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रत्येकची पिसेकर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्त्यावर द्यायचा मार द मॅच. खूप चांगला क्रिकेट आज मोहाची वाडी या टीमने दाखवला.